जर तुम्हाला कोणत्या साडीसाठी कोणता पेटीकोट निवडावा किंवा कॉटन साड्यांमध्ये कसे पेटीकोट घालायचे किंवा सध्याचे सॅटिनचे किंवा डी कॉट किंवा फिश कटचे शेपवेअर हे सगळे ऑप्शन काय आहेत आणि ते कसे निवडायचे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIY, पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. साडी छान परफेक्ट दिसावी किंवा इतर जणींची कशी अगदी शेप मध्ये दिसते साडी घातल्यानंतर, किंवा साडी असं चालताना फॉल वरती जातोय किंवा असं परकर छान असं मॅचिंग झालेलं नाहीये किंवा साडी अगदीच खूप गबाळी दिसते, छान सॅटिनची शिफॉनची पण साडी आहे पण ती पण खूप फुगल्यासारखी दिसते आणि ते जर छान अशा भारीच्या वर्कच्या साड्या असतील किंवा थोड्याशा फुगणाऱ्यासारख्या साड्या असतील मग तर अगदी बोंगा झाल्यासारखा दिसतोय. हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं? पटकन सुरुवात करूया. परफेक्ट पेटीकोट किंवा परफेक्ट परकर निवडताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परकरचं किंवा पेटीकोटचं फॅब्रिक. सगळ्यात छान आणि सगळ्यात इझी वापरायला खूप कम्फर्टेबल ब्रिदेबल फॅब्रिक म्हणजे कॉटन. जर तुम्हाला डेली यूज साठी साडी घालत असाल किंवा अशा कॉटनच्या साड्या, थोड्याशा मलमल मस्लिनच्या साड्या वगैरे मॅच करायच्या असतील तर अशा वेळी अगदी इझी वापरायला आणि खूप कम्फर्टेबल वाटणारा कोणत्याही साडीत जाणारा म्हणजे कॉटनचा आपण रेग्युलर जो वापरतो 6 कळीचा किंवा 8 कळीचा असा परकर. सेकंड ऑप्शन म्हणजे सॅटिनचा किंवा सिल्कचा परकर. सगळ्या सिल्कच्या साड्यांमध्ये घालण्यासाठी वगैरे बरेचदा आपण प्रत्येक साडीत कॉटनचा परकर घालू शकत नाही. ज्या अगदी प्युअर सिल्कच्या वगैरे साड्या असतात त्या कॉटन परकरवर घातल्या तर बऱ्यापैकी चिटकल्यासारख्या होतात आणि साडीचा एक जो फ्लो आहे किंवा साडीचं एक जे असं नॅचरली असं ती साडी सुंदर दिसणं आहे तसं होत नाही. उलट ती साडी कुठेतरी अशी चिटकतीये, फारच बॉडी शेप दिसते असं होतं. अशा सगळ्या साड्यांवर घालायसाठी म्हणजे छान असं सिल्कचा किंवा सॅटिनचा परकर. आणि फॅब्रिक मध्ये तिसरा ऑप्शन म्हणजे जॉर्जेटचा किंवा नेटचा असा परकर. खूप अशा साऱ्या ट्रान्सपरंट साड्यांसाठी आता सध्या नेटच्या साड्यांची प्रचंड क्रेज आहे किंवा ऑर्गेन्झा साड्यांची आहे, पण त्या खूप अशा शिमर किंवा खूप अशा ट्रान्सपरंट येतात. त्यांच्यामध्ये आपण खूप अशी शिलाई दिसणारे किंवा खूप जास्त अशा कळ्या दिसणारे वगैरे असे परकर घालू शकतो. सगळ्या साड्यांवर मॅच करण्यासाठी म्हणजे असे एखादे जॉर्जेटचे वगैरे जे परकर मिळतात किंवा तसे जे पेटीकोट मिळतात किंवा तुम्ही ते शिवून पण घेऊ शकता तसं कापड घेऊन. असे सारे पेटीकोट तुम्ही नेटच्या किंवा याच्या साड्यांमध्ये अगदी इझिली घालू शकता. परकरच्या फॅब्रिक नंतर येतं ते म्हणजे त्याचं फिटिंग. खूप टाईट परकर असेल तरी बसा उठायला त्रास होतो आणि मग साडी छान दिसत नाही. खूप लूज परकर असेल तरी मग साडी फुगल्यासारखी, फारच गबाळ्यासारखी घातल्यासारखी दिसते आणि त्यामुळे पण साडीचा लुक जातो. त्यामुळे परकर निवडताना ना शक्यतो खूप टाईट पण घ्यायचा नाही किंवा अगदीच आपण बरेचदा असं वाटतं की अरे बसा उठायला त्रास होणे म्हणून आपण शेपवेअर निवडताना थोडेसे आपली साईज L असेल तर XL घेतो किंवा XXL घेतो की असं दे साडीत झाकूनच जाणार आहे आणि मग थोडी लेंथ पण जास्त येईल, हाईट वगैरे जास्त असेल अशा वेळी बरेचदा आपण हा विचार करतो की लेंथ त्याची जास्त येईल मग मध्ये काही साडीतनं ते परकर ड्रेप केला की म्हणजे इतकं लूज असं वाटणार नाही. पण अशा वेळी साडीचा लुक त्यांच्यामुळे खूप खराब होतो. परकर जर खूप लूज असेल तर साडी त्याच्यावर ड्रेप केली तरी मध्ये त्या परकरच्या अशा प्लीट्स पडल्यासारख्या किंवा अशा घुड्या पडल्यासारख्या होतात आणि त्याच्यामुळे पण साडीचा लुक खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो परकर निवडताना ना फार फिट निवडायचा नाही किंवा फार लूज पण निवडायचा. मग परकर निवडताना शक्यतो ना आता साईज 38 आहे तर मॅक्स 40चा तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी परफेक्ट 38चा घेऊ शकता. ते शेपवेअर जर घेत असाल साईज L तुम्हाला खूप परफेक्ट बसते, अगदी बॉडी फिट बसते, तर अशा वेळी जर खूप जास्त असं टाईटनेस नको असेल तर फार तर तुम्ही Lच्या ऐवजी XL घेऊ शकता. म्हणजे त्याची फिटिंग पण तुम्हाला छान बसेल आणि खूप जास्त असं गबाळ्यासारखं किंवा साडी त्या परकरमुळे अशी साडीचा फ्लोच राहिला नाहीये किंवा परकरच्या घुड्या दिसतात मधून असा प्रॉब्लेम होणार नाही. परकरच्या फिट नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे परकरची किंवा पेटीकोटची लेंथ. बरेचदा असं होतं की आपण चालताना साडीचा फॉल उलटा पडायला लागतो किंवा साडी वरती जायला लागते किंवा कित्येकदा साडीतनं असा परकर दिसायला लागतो, साडी वरती आणि मधला परकर स्पष्ट दिसतोय असं होतं किंवा कित्येकदा साडी अशी खूप अशी तरंगल्यासारखी होते कारण पेटीकोट आपण हाईटनी खूप कमी घातलेलं असतं. सो असं होऊ नये म्हणून परफेक्ट लेंथ निवडणं अतिशय गरजेचं आहे. लेंथ निवडताना ना आपला जो पायाचा जो घोटा आहे त्याला आपण अँकल लेंथ म्हणतो तिथपर्यंतचा परफेक्ट परकर निवडायचा. त्याच्यापेक्षा जास्त खाली घेतला, अगदी टाचेपर्यंत येणारा घेतला तर तो साडीतनं दिसतो किंवा मग साडी खूप खाली घालायला लागते आणि मग साडी खालून खराब होणं किंवा फॉल खराब होणं
म्हणजे चिखल माती असेल किंवा रस्त्यावर जाताना वगैरे असेल तर साडी खूप जास्त खराब होणं हे प्रकार होतात। तेच जर तुमची परकरची हाईट अगदी तुमच्या अँकल लेंथच्या खूप वरती असेल, जास्त वर जाणारी असेल, तर अशा वेळी साडी खूप वरती गेल्यासारखी होते। अशा परकरवर जर तुम्ही शिफॉनच्या वगैरे साड्या घातल्या किंवा सिल्कच्या वगैरे साड्या घातल्या ना, तर या साड्या खूप वरती वरती येतात किंवा त्यांचे फॉल उलटे होतात। तसं जर टाळायचं असेल तर हाईट परफेक्ट निवडायची। परकरच्या फिट सोबतच आणखीन एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे त्यांची शिलाई। शक्यतो व्यवस्थित छान शिलाई असणारे, चांगले सिलआउट असणारे असे परकर निवडायचे। आता बरेचदा असं होतं ना, परकर आपण घेतो सेलमध्ये वगैरे घेतो किंवा ठीक आहे पटकन एखादा हाईट वगैरे बघून घेतो, हा येतोय मला, होतोय मॅच, किंवा दुकानदार म्हणतो नाही नाही मॅडम हा फार छान आहे, फार पटकन मॅच होतो आणि चक्क 180ला किंवा 200ला वगैरेच आहे आणि आपण तसा घेऊन येतो। पण बरेचदा त्यांच्या असे शिलाई प्रॉब्लेम होऊ शकतात, असं शिलाई उसवणं वगैरे या गोष्टी होतात आणि परकर खूप लवकर खराब होतो किंवा कलर जाणं वगैरे या गोष्टी खूप जास्त होतात। त्याच्यामुळे शक्यतो परकर निवडताना ना फिट सोबत त्यांची क्वालिटी, त्यांची शिलाईची क्वालिटी कशी आहे, सोबतच त्यांचं जे वरचं जे बँड आहे किंवा आपण त्याला जी पट्टी म्हणतो वरची पट्टी, ही व्यवस्थित शिवलेली आहे का, त्यासोबतच ज्या आपण खालचे जे कळ्या निवडतो किंवा खालची जी शिलाई आहे ही पण व्यवस्थित केलेली आहे का, किंवा याच्याऐवजी तुम्ही या टाईपचे सुद्धा परकर निवडू शकता ज्यांना अशी खाली पट्टी येते, हे जास्त खराब होत नाहीत। हे जर तुम्ही या प्रकारचे निवडले ना, दिसतंय ना आता तुम्हाला, या प्रकारचे जर निवडले तर हे बऱ्यापैकी यांचे दोरे निघतात, हे खूप पटकन फाटू शकतात किंवा बरेचदा ही खालची साईड कुजते आणि ही पट्टी लवकर निघते। त्याऐवजी असे जर प्लेन पट्टी असणारे परकर निवडले तर यांची खालून पण शिलाई पॅक केलेली असते, त्याच्यामुळे दोरे निघणं वगैरे हे प्रॉब्लेम होत नाहीत किंवा कुठेतरी ही पट्टी अशी अर्धवट निघालीये त्याच्यातनं पाय अडकलाय, अशा पण प्रॉब्लेमला आपल्याला फेस करायला लागत नाही। आणि लास्ट म्हणजे परकरच्या स्टाईल। सध्या परकरच्या प्रचंड व्हरायटी, प्रचंड स्टाईल मिळतात। ते वेगवेगळ्या कापड मधल्या काही ठराविक साड्यांमध्ये काही ठराविक प्रकारचे परकर घालणं असेल किंवा कॉटन साठीचे वेगळे परकर असेल, तर ह्या सगळ्या स्टाईल मध्ये ना सगळ्यात कम्फर्टेबल म्हणजे आपला पहिला कळीचा परकर किंवा साधा कॉटनचा परकर मिळतात। आपण नेहमीचे कॉटनचे परकर तर वापरतोच, म्हणजे 6 कळीचा असेल, 8 कळीचा असेल। 6 कळीचा आपण शक्यतो वापरतो जर आपण मीडियम बांधायचे वगैरे असू, 6 कळीचा परकर बसून जातो, मग त्यात आपण साईज घेऊ शकतो। थोडंसं जर वेट हेवी झालं असेल तर 8 कळीचा वगैरे परकर पण आपण वापरतो। आपण जे नेहमी वापरतो ते या प्रकारचे असे छान कॉटनचे परकर, अगदी कम्फर्टेबल बसणारे, खूप साऱ्या साड्यांवर वापरता येणारे, कॉटनच्या असतील, डेली यूजच्या साड्या असतील, दिवसभरासाठी साडी घालायची असेल, अशा वेळी या प्रकारचे परकर अगदी उपयोगी पडतात। हा अगदी साधा बेसिक आपण जो नेहमी वापरतो तो कॉटनचा परकर आहे, नाडा असणारा, साधी वरती पट्टी आहे। हे कळी कशी ओळखायची, बऱ्याच जणींना आता जे नवीन नवीन साड्या वापरायला चालू केल्या असतील तर पटकन लक्षात येत नाही की कळीचा परकर म्हणजे नेमकं काय म्हणायचं दुकानात जाऊन किंवा कसा ओळखायचा। तर हे जे शिवताना इथं प्लीट्स असतात ना, हे जे शिवण दिसतंय, जवळून दाखवते मी, हे जसं शिवण दिसतंय ते ही एक कळी चालू झाल्यानंतर परकर जिथून चालू होतो आपली एक साइड, ही एक कळी, ही त्याच्यानंतरची ही मधली, ह्यापासून ते ह्या शिलाईपर्यंतची दुसरी कळी आणि ह्याची तिसरी, अशा करत फुल जर राऊंड घेतला तर 6 कळ्या असतात, म्हणजे अशा 6 पट्ट्या एकमेकांना जोडलेल्या असतात, त्याला कळीचा परकर आपण म्हणतो। किंवा अशा 6 कळीचा, किंवा मग असे जर थोडंसं हेवी वेट वगैरे असेल तर बऱ्याच बायका मग 8 कळीचा वगैरे पण घेतात। तर येतात ते म्हणजे शेपवेअर। आता सध्या शेपवेअरचे तुम्ही खूप प्रकारचे शेपवेअर खूप प्रकारच्या कापडमध्ये घेऊ शकता, सॅटिन मध्ये घेऊ शकता, लायक्रामध्ये घेऊ शकता, इव्हन सध्या कॉटनचे पण शेपवेअर मिळतात, पण ते सध्या थोडेसे कॉस्टली आहेत। त्याच्यामध्ये शेपवेअर मध्ये माझ्याकडे या प्रकारचा आहे, हा सॅटिन मध्ये बऱ्यापैकी ऑर्गॅन्झा वगैरे जर साड्या मला मॅच करायच्या असतील किंवा नेट साडीमध्ये वगैरे घालण्यासाठी, त्यावेळी मी असा शेपवेअर वापरते। त्याला साधा सिंपल इलास्टिकचा असा वेस्ट बँड आहे, सोबतच याला नाडी पण दिलेली आहे, म्हणजे फिटिंग अगदी इझिली करता येते। थोडंसं टाईट फिट असेल किंवा थोडं लूज फिटिंग करायचं असेल, अशा वेळी हे परकर खूप उपयोगी पडतात। खूप साऱ्या साड्यांमध्ये जेव्हा त्यात परकरची शिलाई वगैरे जर खूप दिसून येते, असं जर टाळायचं असेल नेटमध्ये घालण्यासाठी किंवा सॉफ्ट ऑर्गॅन्झामध्ये घालण्यासाठी, त्यावेळी हे परकर खूप उपयोगी पडतात। अगदी स्ट्रेचेबल आहेत, शक्यतो यांच्यावर कॉटन साड्या घालता येत नाहीत, सगळ्या ज्या सिल्क आहेत, नेट आहेत, ऑर्गॅन्झा आहेत, सॅटिन आहेत, अशा साड्यांमध्ये तुम्ही या प्रकारचा परकर अगदी इझिली वापरू शकता। साइडनी याला स्लिट दिलेला आहे या टाईपचा,
स्लीटमुळे चालायला वगैरे अडचण येत नाही किंवा पटकन पावलं टाकताना पण असं परकर अडकल्यासारखं किंवा साडी अडकल्यासारखी होत नाही. असे थोडेसे डिसएडव्हान्टेज पण आहेत. जर तुम्ही मीडियम किंवा स्मॉल साईज मध्ये असाल तर शेपवेअर तुम्ही इझिली ऍडजस्ट करू शकता किंवा खूप वेळासाठी घालू शकता. पण तेच जर थोडंसं वेट जास्त असेल तर अशा वेळी शेपवेअर ऍडजस्ट करताना किंवा शेपवेअर मध्ये कम्फर्टेबल तितकं आपण होत नाही, कारण बऱ्यापैकी बॉडी शेप आपला तसा दिसतो आणि ते इतके जास्त स्ट्रेचेबल नसल्यामुळं चालताना किंवा खूप वेळ बसताना वगैरे खूप अवघड होतात. त्याच्यामुळे शेपवेअर निवडताना ना एकतर तुमची फिट चेक करणं, साईज चेक करणं, त्यांची लेंथ चेक करणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट ऑप्शन पेटीकोट मधला म्हणजे डी-कॉट किंवा डॉली ज्यांनी जे इन्व्हेंट केले आहेत, ज्या सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहेत किंवा ज्या सेलिब्रिटींना साड्या नेसवतात त्यांनी काढलेले ते म्हणजे असे डी-कॉट मध्ये. यांचं कापड येतं आपलं जे टमी टकरचं किंवा असं लेगिन्सचं वगैरे कापड येतं त्या टाइप मध्ये, लायक्रामध्ये. हे थोडेसे कॉस्टली जातात कारण यांची क्वालिटी खूप चांगली येते, यांचे फिट खूप छान असतात, त्यासोबतच हे कम्फर्टेबली आपण बऱ्याच वेळासाठी घालू शकतो कारण हे बऱ्यापैकी छान असे स्ट्रेचेबल येतात. पण शक्यतो याच्यामध्ये निवडताना ना असे पूर्ण इलास्टिक बँड असणारे निवडायचे नाही, त्यांना थोडी तरी स्ट्रिंग पाहिजे. स्ट्रिंग जर नसेल तर बऱ्याचदा असं होतं की ते तितके फिट बसतील का नाही हे सांगता येत नाही, किंवा आपल्याला जर खूप हेवी साड्या त्यांच्यावर घालायच्या असतील तर बऱ्यापैकी मग ते अनकम्फर्टेबल होतं किंवा साडी निघण्याचे किंवा प्लीट्स सुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे शक्यतो त्यांना अशा स्ट्रिंग असणारे, आपले नाडी असणारे घ्यायचे. हे प्रकार पण प्रचंड उपयोगी पडतात, खूप छान फिट देतात, खूप छान फिनिश देतात. साडीला एक जो खूप छान असा लुक हवा तो या प्रकारमध्ये अगदी सहजपणे मिळतो. यांना पण असे स्लिट्स असणारे घ्यायचे, नाहीतर पायात पाय अडकतात, चालताना खूप जास्त प्रॉब्लेम होतो. सो अशा प्रकारच्या डी-कॉट मध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, खूप छान बसतात हे. तुम्ही थोडेसे हेवी जरी असाल, हेवी वेट मध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही असे डी-कॉट वापरू शकता. फक्त हे थोडेसे कॉस्टली येतात, त्याच्यामुळे प्रत्येक साडीवर आपण यांना घेऊ शकत नाही, किंवा प्रत्येक साडीवर मॅच करायचं असेल तर मग बऱ्यापैकी मग जे बेसिक कलर असतात ना, काळा, पांढरा, क्रीम कलर, असे 3-4 कलर घेऊन ठेवायचे, म्हणजे ते बऱ्यापैकी बऱ्याच साड्यांवर आपण घालू शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट ऑप्शन म्हणजे फिश कटचे प्रकार. लेहंगा घालायचा असेल किंवा तशी एखादी रफेल साडी घालायची असेल किंवा साडीला खालून असं बॉटमला खूप जास्त वर्क आहे किंवा साडी अशी घागरा पॅटर्न मध्ये आहे, अशा सगळ्या साड्यांमध्ये घालण्यासाठी असे फिश कटचे प्रकार अतिशय उपयोगी पडतात. त्यांचा पण ऍडव्हान्टेज म्हणजे हे साडीला खूप छान असा एक शेप मध्ये जो असतो, असा मरमेड टाइप जो लुक असतो तसा लुक देतात. पण यांचं डिसएडव्हान्टेज म्हणजे हे पण आपण खूप जास्त वेळासाठी घालू शकत नाही, कारण ते आपल्या कमरेपासून ते गुडघ्यांपर्यंत खूप जास्त फिट असतात आणि खालून चांगले फ्लोवी होत जातात किंवा खालून ते ए लाईन असतात. त्याच्यामुळे खूप वेळ जर बसायचं असेल किंवा बसूट करायची असेल अशा वेळी हे प्रकार थोडेसे अनकम्फर्टेबल होतात, कारण जास्त फिट असल्यामुळे बसताना थोडासा प्रॉब्लेम होतो. जर फक्त थोड्या वेळासाठी कॅरी करायचं, एखाद्या पार्टी फंक्शनला घालायचे, अशी छान हेवी साडी तशी मरमेड टाइप नेसायची असेल अशा वेळी हे प्रकार खूप उपयोगी पडतात. किंवा साडीला जर तुम्हाला लेहंगा पॅटर्न मध्ये नेसायचं असेल अशा वेळी पण तुम्ही असे फिश कटचे प्रकार वापरू शकता. त्यानंतरचा नेक्स्ट किंवा लास्ट ऑप्शन म्हणजे सॅटिनचे, नेटची किंवा शिमरचे प्रकार. सगळ्या प्रकारच्या नेटच्या किंवा ट्रान्सपरंट साड्यांसाठी किंवा जिमीचू वगैरे ज्या साड्या आहेत ज्या थोड्याशा ग्लॉसी येतात अशा साड्यांवर घालण्यासाठी शक्यतो मग असे थोडेसे ग्लॉसी दिसणारे किंवा असे शिमर मध्ये वगैरे असे प्रकार निवडायचे, म्हणजे ते साडीचा लुक पण छान कॅरी करतात. आणि अशा साड्यांमध्ये अगदीच बेसिक कलर असणारे किंवा अगदीच कॉटनचे प्रकार घातले तर त्यांची शिलाई दिसू शकते, ते टाळण्यासाठी या प्रकारचे सॅटिन किंवा नेट किंवा शिमर प्रकार तुम्ही अगदी इझिली ट्राय करू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोणत्या प्रकारच्या साड्यांसाठी कोणत्या प्रकारचे प्रकार घालायचे. साडी जर कॉटनची असेल तर त्याच्यामध्ये शक्यतो कॉटनचे वगैरे असे प्रकार वापरायचे, किंवा खूप वेळासाठी साडी घालायची किंवा डेली साठी तुम्ही साडी युज करत असाल तर यावेळी शक्यतो आपण नेहमी वापरतो तसे साधे स्ट्रिंग असणारे कॉटनचे प्रकार, जे 6 कळीचे असतील किंवा 8 कळीचे असे प्रकार वापरू शकता. ते जर साड्या थोड्याशा हेवी असतील किंवा साड्या ट्रान्सपरंट असतील तर त्यासाठी पण कोणते प्रकार वापरायचे. सोबतच सध्याचे ट्रेंडिंग ऑप्शन काय आहेत, डी-कॉट म्हणजे काय, किंवा जे सॅटिनचे किंवा शिमरचे प्रकार येतात ते कशात घालायचे, काय आहेत आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. सोबतच तुम्हाला आणखीन अशा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.